नमस्कार, पल्लवीज किचन सिक्रेट टिप्स अँड ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट अशी कुकरमध्ये बनणारी मटन बिर्याणी। तर खूप सारे पाहुणे आलेत आणि आपल्याला खूप सारा स्वयंपाक बनवायचा आहे आणि तरीही आपल्याला काही स्पेशल ठेवायचं आहे बिर्याणी वगैरे। तर अगदी 5 ते 10 मिनिटात आहे हा मसाल्यात आपण जो मटणासाठी मसाला वापरतो याच मसाल्यामध्ये आपण मटन बिर्याणी करणार आहोत, तीही कुकरमध्ये। तर एकदम झटपट अशी रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे। तर ही मटन बिर्याणी कशी बनवायची मी हे आज या व्हिडिओमध्ये दाखवते। तर मटन बिर्याणी तर मटन अगोदर आपण शिजवून घ्यायचं आहे। नॉर्मली आपण हळद आणि मीठ लावून ज्या पद्धतीने सगळेजण मटन शिजवतो त्याच पद्धतीने आपण हे मटन शिजवून घ्यायचं आहे। तर एका पॅनमध्ये आपण किंवा एका टोपामध्ये तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला लालसर होईपर्यंत आणि हळद मीठ लावलेलं मटन फ्राय करून वरती झाकण ठेवून आपण पाणी टाकून ते शिजवून घ्यायचं आहे। असंच आपण नॉर्मली सगळे मटन शिजवून घेतो। तर मटन 80% चांगलं शिजलं गेलं पाहिजे। त्यानंतर आपण मटन रस्सासाठी जे नॉर्मली आपण मसाला करतो तोच मसाला वापरायचा आहे। त्यामध्ये खोबरं, आलं, कांदा, जिरे, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर। तर हाच मसाला आपण या बिर्याणीमध्ये वापरणार आहोत। तर कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, मिरे, लवंग, दालचिनी आणि जिरे हे आपण तेलामध्ये अगोदर टाकून घेणार आहोत। त्यानंतर हे चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 कांदा वापरायचा आहे, बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला तेलामध्ये भाजला, तेल भरपूर ओतले तर कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजला की त्यामध्ये 1 छोटा टोमॅटो टाकायचा आहे आणि तोही चांगला भाजून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आणि कांदा चांगला भाजून झाला आहे। यामध्ये आपण मसाला टाकून घेणार आहोत। तर अगदी 1 छोटा चमचा, बघू शकता तुम्ही किती थोडासा मी टाकलेला आहे। 1 टेबलस्पून आपण याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे आणि चांगला मसाला देखील तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। खूपच सोपी बिर्याणी आहे आणि चवीला तर खूप छान लागते। त्यानंतर बघा पुन्हा तेल सुटलेलं आहे, याला चांगला भाजला आहे मसाला हा। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। तर पाव चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 छोटे चमचे धन्याची पावडर, एवढेच मसाले आहेत। चांगलं हलवून घ्यायचं आहे। तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। रंग देखील खूप छान आलेला आहे। सगळे मसाले तेलामध्ये चांगले भाजले की यामध्ये आपण मटणाचे पीस टाकणार आहोत। तर मटणाचे पीस कसे घ्यायचे आहेत, हाडकाचे पीस घ्यायचे आहेत। बोनवाले जे पीस असतात ते बिर्याणीमध्ये खूप टेस्टी लागतात। तर अशा पद्धतीने सर्व पीस घेतलेले आहेत आणि थोडासा जो पिवळा रस्सा असतो तो पण घ्यायचा आहे। आता हे या मसाल्यामध्ये टाकायचे आहे, हलवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तांदूळ वापरायचा आहे, बासमती तांदूळ वापरला आहे मी या ठिकाणी।
तर 2 वाटी बासमती तांदूळ याच्यामध्ये आपण आता फ्राय करून घेणार आहोत. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला वापरणार आहोत. आता आवश्यक एवढं पाणी ओतून घ्यायचं आहे आपली बिर्याणी शिजण्यासाठी. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाण्याची आवश्यकता असते आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ, म्हणजेच 1 चमचा मीठ लागणार. हे टाकून हलवून घ्यायचं आहे. कुकर बंद करायचा आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने लास्टला सुद्धा आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. त्याच्यामुळे खूप छान अशी बिर्याणीला टेस्ट येते. तूप टाकून आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आता 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपली मटण बिर्याणी तयार होते. तर ही झटपट बनणारी मटण बिर्याणी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.